अगं ऐक ना, रात्री माझ्या स्वप्नात आहे ना युट्यूबर रखमा आली आणि मला म्हणली बोळ्या बागता आमच्या दर्शनाला ये. आणि लय दिवस झालं वारीला जाईन जाईन जाईन, पण या कामाने ह्या शेतीने आणि इथल्या गावातल्या गोरगरिबाच्या कामाने फार येलच नाही राहिला बघ. तेव्हा म्हणलं आता जावं आपलं पंढरपूरला. मग एकटे कुठे चाललाय? मला पण घेऊन जा ना पंढरीला. तुला यायचे पंढरपूरला? मग आता तुम्हाला वाटतं जावं तर मला बी वाटतं ना, मी काय करू, मी बी येते ना. तुला यायचे का माझ्या संग? मग आता आपल्याला आवरावरी करावं लागेल सगळी. मी तर कपडे बिपडे धुवून ठेवलेले स्वच्छ. पण ते सुनाला विचार ना, ती काय बोलती काय नाही. हा तिथं पहिलीच काम चुकारी घरात काम करायचं म्हणलं का, आणि त्या पोराला नाही तर नीट जेवण वाढायचे नाही. तिचं काय भरोसाच वाटत नाही बा मला. बघा देवाला निघायचं ना तर मागचा विचार नसतो करायचा. पुढं निघलं का पुढं निघायचं असतं. आपण चाललो वारीला, देव मोठा, त्याला मस्त काळजी आहे, कोणा वाचून कोणाचं राहत नाही. आपण निघालो वारीला, करा तयारी, निघो. पैशा पाण्याचं बघा तुम्ही. पैशाचं करतो मी सरपंच काय गेलो ना, मला पर 10-20 हजार देईन. देवाला कोणी नाही म्हणत नाही बा आपल्याला. आणि बघा वारीला जायला पैसे नाही लागत, आपल्याला चालत वारीला जायचं. येताना फक्त थोडी ठेवायची खर्ची. आणि आता काय झाली, मका लावून झाली, ऊस झालाय, तो सोयाबीन पेरून झाले, बाजरी पेरून झाली. आता काय राहिले, पाऊस झालाय, अगदी देवाने मोकळी केली. आपण आहे ना जाऊन येऊस तर ते खुरपायला येईन. आपलं काही काम नाही तर वावरात. आपण देवाला जाऊन येऊ, परत होतं नाही होत. आणि किती दिवसापासून चाललंय आपलं पंढरीला जायचं, वारीला जायचं असते ना आपलं चाललंय ते खेळ, जायचं देवाला, जायचं देवाला. 5-6 वर्षापूर्वीच गेलो असतो. बरं मी एक काम करू का, त्या सरपंचाकडून 10,000 घेऊन येतो आणि तू लवकर आटपशील का? मग जिथं ठेक्यावर दिंडी असतील तिथं आपलं जाऊ ना. कपडे धुतलेले फक्त बांधा बांधी कर. तिथे आटप. थोडंफार काहीतरी घ्यायचं वाटणी. घेते तुम्ही ना काळजी करू, घेते. लवकर या. कुठे जायची गाई? अगं पंढरपूरला जायचंय वारीला. काय पंढरपूरला? दोघं चाललोय आम्ही. तुम्हाला काही वाटतं का? नाहीच. काय झालं? लगेच उठलं सुटलं पंढरपूरला जायचं. बघा आता इथं राहा. अगं आमचं 4-5 वर्षापासून चाललंय वारीला जायचं. आणि ह्या वर्षी सगळं पेरून बिरून बी झाले ग. ती काय सांगायचं नाही, कुठंही जायचं नाही तुम्ही दोघांनी. का बरं नाही जायचं? अगं जाऊ दे ना. कारण काय जाऊ दे? कुठे जायचं तुम्हाला? पंढरीला भेटायला. इथूनच पाया पडा, तिथं त्यांना पावन, तुम्हाला पावन देऊ. अगं तुमच्या सुखादुखासाठीच गाराणं करायला चाललोय देवाकडे. त्यांना आमचं अजून वाटोळं होऊ दे ह्याच्यासाठी घरानं करायला चालला असताना तुम्ही. असं अशोभा का बोलतीये तू? चांगलं बोलतीये ना मी. तू चांगला विचार कर ना. चांगलं करतो देव आपलं. देव चांगलं करतो ना, मग इथून हात जोडल्यावर पण देव चांगलंच करी. अगं नाही जायचं म्हणजे की नाही जायचं, परत विषय काढायचा नाही. एक सांगते, ती रानातली आता पेरणी झाली म्हणजे खुरपाणी हाय का नाही त्याला, आणि पाणी कोण देईन त्याला? मी देऊ का? सगळी कामं धंदे सोडून त्या पाणी देत बसू का? अगं आता हे आखड महिना लागलाय. ऐक ना, आता पेरणी झाली ना 1-1.5 महिन्याने येतं ग खुरपायला. तर आम्ही येऊ माग. काय नाही, 1-1.5 महिन्यात नाही, काय नाही. आणि पाणी कोण द्यायचं? अगं त्या म्हाताऱ्याला कशाला घेऊन चालत मग मी एकटी कस काय जाणार? दोघं मग जायचंच नाही, दोघांनी पण जायचं नाही. मी तीच सांगू राहिले, जायचं नाही. इथं मरणाची कामं पाडल्यात, घरातली कामं कोण करायची? तर सगळं मीच करू एकटी. थोडे ठेका घेतलाय का तुमचं? मी तुम्ही दोघं थोडे दिवस करा. काय नाही, थोडे दिवस आणि काय नाही. तुमचं पोरग बी काय करू लागत नाही, तसं बी तुम्ही तरी करू लागा. बाकी काय तयारी नवीन? नवीन काय नाही बा. दिंडीचं काय नियोजन होतं? दिंडी जाणार आहे ना गावातून. जाणार आहे काय? आला बा. अरे दरवर्षी जात आहे बरं का तुम्ही ना. हे परंपरा चांगली ठेवली वारकऱ्यांची. तुझ्या आई वडील विचारित होती, म्हणजे बऱ्याच वर्षापासून दरवर्षी ते म्हणतात. अण्णा म्हणत होतं काय दिंडीला यायचं. मग आता सरपंच कधी त्यांनी दिंडी केली नाही हो. मग यंदा पाठीत असला तर बघ. पाठची माझी इच्छा आहे. उलट त्यांची इच्छा आहे ना जायची, तर त्यांनी जावं मी तर म्हणतो. माझं वैयक्तिक म्हणते जीवनात येऊन पंढरीची वारी केली पाहिजे एकदा तरी. नाही एकदा तरी पंढरीची वारी केलीच पाहिजे. मग तुझं काय मत आहे? जेव्हा बघ पाठीत असलं. नाही अहो ते माझे आई वडील आहेत, मी थोडी त्यांचा आई वडील आहे. बरोबर आहे. त्यांनी फक्त सांगायचं बा, मी बाकीचं करतो की नियोजन. मग चालेल ना. पण काय कसं नियोजन आहे वारीचं? काय वारीचं काय ठिकठिकाणी आपले ठेबे आहेत, मुक्काम आहेत, जेवणाची सोय आहे ना.
ठीक आहे ना येईपर्यंत जाईपर्यंत जेवण सोय असते. तिकून येताना परत गाडी सोय आहे. अरे भारी केलं सरपंच मग. हो. मग मी सांगतो आईला. आई चालेल. तशी मंडीत होती जायचं पण आता त्यांच्यावर येते काय करतात काय नाही. मग ते येणार असतील तर मग मला फोन करत असा. चालतं करतो फोन, मी जातो. हा. कधी निघाले पण दिंडी? दिंडी आता 16 तारखेला. 16 तारखेला हा. चालतंय मग मी बोलून घेतो. हा, चालेल. अगं बरं झालं तू भेटली. अण्णा ते कुठे आहेत? का बरं? अरे ते काय झालं, दिंडी निघणार आहे म्हणे आणि आहे ना त्यांना जायचं होतं दिंडीला ना, मग जाऊ दे त्यांना दिंडीला. तुम्हाला कळतं का नाहीच हो? काय रानातली कामं तुम्ही बघणार आहेत का? करू की आपण मिळून, एवढं काय. मी नाही करणार. तुम्हाला करायचं असेल तर करा. तुला झालंय काय एवढं चिडायला? झालंय काय म्हणजे दरवेळेस काही झालं की त्यांना पाठव इकडं पाठव तिकडं. आता दिंडीलाच पाठवायचं. अरे 5 वर्ष झालं त्यांचं चालायचंय जायचंय म्हणते. 5 वर्ष झालंय पण दिंडीला किती दिवस लागते ते माहितीये का तुम्हाला? अगं राहू दे ना ग, आयुष्यातून एकदा तरी दिंडी झाली पाहिजे, पंढरीची वारी झाली पाहिजे. अहो मग जाऊ दे ना, पुढच्या वर्षी जा. ह्या वर्षी पेरणी केली आपण, त्याला पाणी पिणी देणार. तुम्ही देणार आहेत का? रात्रभर तुम्ही जागणार आहेत का? जागतो बाई मी. हा, जागणार असताना तर पाठवा. तू ना लय उलट बोलू नको. काय तुला सांगितलं तेवढं कर. आई बापाची कपडे भर. नाही भरणार मी. नाही भरणार मी. तू ना बघ डोक्यात जाऊ नको माझ्या. मी नाही काय करणार. नाही करणार मी. मग निघ माझ्या घरातून. कुठे जाऊन निघून? जा त्या आई बाबा जा ना. सगळं तुझ्या आई बाबाचं चालतं तुला सगळं. आई बापाकडे लगेच आई बापाकडे जा. हे बघ, तुम्हाला एक तर नांदवायचं नसेल ना ते सांगा. तू लय पुढलं बोलू नको. हा, मी तुला एवढंच म्हणतोय, आई बापाला पंढरीची वारी करायची, त्यांना जायचंय, त्यांची तयारी कर. मग तुला एवढं काय झालं बोलाय? त्यांना म्हणा तयारी करा आणि माझी मसनात जायची तयारी करा. तू ना हे बघ खुर्चीच घालेन डोक्यात आता. मग हा, तुझं अच्छा हो आत पळ. अक्कल नाही काडीची न मला लागली शिकवायला. बायको तू एक मला तेच कळा ना. अण्णा बी कुठे गेलं काय माहिती. अगं काय करती? काय नाही, दगड गोळा करते. अगं ऐक ना. हा, अगं मग म्हणतं राहत नाही पंढरपूरला जावंच वाटत आहे मला. जावं वाटत आहे, पण त्या सुनाने काय केलंय, ती पिशवी फेकली आणि ती नाही ऐकत. तर तुम्ही पोरासंग बोला ना. आईला पोराला आपल्या विचारलं तर बरं होईल बरं. हा, त्याला बोला, त्याला सांगा. हा, हा, हा? हा. नितीनला बोलावं लागेल मला. हम्म. ते गेलंय गावात सरपंचाचं, तिथं चर्चा करील. काही काम होतं एक ते जरा पैशाचं, मग काय करतो पण आता आपलं किती दिवसापासून चाललंय. हा हा बरं झालं आला. भेटला. ते सरपंचाला भेटलो मग. सरपंच म्हणत होते हा दिंडी जाणार आहे, तुम्हाला जायचं होतं ना दिंडी. बरं झालं बा तू सरपंच. आम्हाला जायचंय दिंडीला. पण एक अडचण होती. का? म्हणजे ह्या वर्षी जावंच लागेल का? देवानी बोलावलंय आम्हाला. माझ्या स्वप्नात रात्री देव पांडुरंग साक्षात आला. विठोबा रखमाई अरे मला दर्शन दिलंय स्वप्नात. 4 आज 5-6 दिवसापासून वर्ष झाले आपण गेलोच नाही ना. विषय तसा नाही अण्णा. पण जसं तुम्ही म्हणलात ना पंढरपूरला जायचंय, तसं बायकोने काय डोक्यात घेतलं काय कळना. शेतीचं काम सगळ्या गोष्टी. ते म्हणते तुम्ही जर पंढरपूरला गेलात ना अण्णा, आई ती म्हणते मी सोडून जाईन तुला. अरे मी काय म्हणतोय, ह्यावेळेस पंढरपूरची वारी थांबवा ना. आपण ना मी वारी संपली ना की तुम्हाला चांगली गाडी करून देतो. जावा, एक दिवस मुक्काम करा, विठुरायचं चांगलं दर्शन घ्या. मलाही वाटतं ना की तुम्ही पंढरची वारी करावी, विठुरायचं दर्शन घ्या. पण ही जर घरातून गेली तर भांडणं होतील, कटकट होईल. म्हणून म्हणतोय एकदा वारी संपली ना की आई अण्णा मी तुम्हाला ना गाडी करून देतो. म्हटलं तर मी येतो तुमच्या बरोबर. आपण दर्शन घेऊ, एक दिवस मुक्काम करू, परत दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन मग गावाला येऊ. काय म्हणते आई तू? बरं ठीक आहे आता, कारण तू एवढं चांगलं समजून सांगितलंय. खरं तर 4 दिवसापासून मी तयारी करते, पिशव्या भरती, कपडे भरती, काय खायला का अमकं तमकं. आम्हाला चालत वारी करायची होती रे, आपल्या घरादारासाठी, लेकरा बाळासाठी, नातवंडासाठी, सगळ्या गोष्टीसाठी. आई वारी पाय पाय करा नाही तर गाडीतून करा. तुम्ही मनापासून विठुरायचं दर्शन घेतलं ना, विठुराय आपल्याला पावतो. फक्त मायासाठी. बरं नितीन, तुझ्या सुखातच आमचं सुख आहे बघ. तू म्हणशील तसं चालतंय हा. आपण स्वतःच आपण सगळे मिळून जाऊ. तिचं पुढे राग शांत करा. ठीक आहे, चालेल. चालेल मी पांडुरंग बोलीन तेव्हा जाऊ आपण. बराच टाइम झालाय गाड्या. चित्रपानला खाय प्यायचा टाइम झालाय. जाय पाहिजे खाय काढायला. त्याला इकडे एकूण पडले गाड्या. हा तर नितीन दिसतोय. नितीन, ए बाळा, ए नितीन, नितीन. हा काय घरी जाऊन सांगितलं पाहिजे गाड्या अण्णांना. हो अण्णा, तुमच्या बांधावरती तुमचं पोरग पडलं ते वळवळ करीत नाही, काहीच करत नाही. चला चला लवकर. अरे नितीन, नितीन, अरे नितीन, लेकरा, ए, माझ्या पाठचा.
अरे परमेश्वरा मी तुझ्या वारीला नाही आलो म्हणू का काय तुझ्या वारीला येईन माझ्या पोराला नीट कर असं कसं ए, एकटा नितीन. पडलाय इथं? हे लेकरा हे सोन्या काय झालं ए, बोल ना ए, बोल ना बोल ना नितीन काय झालं त्याला? काय झालं बरं चक्कर आली. चक्कर कस काय आली मी म्हणलं होतं ना तुला चक्कर आली. वारीला जायला लागेल आपल्या इटोबा राहायच्या हा असं कधीच नाही झालं पण. हा ना आपण देवाला गेलो नाही म्हणून हे चालक आहे आपल्याला तिथे जायचं नाही जावं लागणार आहे आम्ही देवाला नाही गेलो ना हा. म्हणून चक्कर आली पोराला. देवा माझ्या पोराला बरं कर रे. आम्ही वारीला नक्की येऊ नक्की येऊ देवा. माझ्या पोराला बरा कर. मामा आत्या माझं चुकलं, मी तुम्हाला आडवं पडले पंढरीला जायला. पण आता एक काम करू, यांना शुद्ध आली ना आपण सगळेच पंढरीला जाऊ, वारीला जाऊ. जाऊ ते पांडुरंगाचं दर्शन घेऊ पायी वारीने जाऊ आपण नितीन हे. बाळा हे. डोळे उघड डोळे उघड. उचला त्याला. चल 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 उभा राहा नितीन उभा राहा. हे तुला बरं वाटतंय ना बरं वाटतंय ना रे तुला हे धरून घ्या धरून धरून उभा राहा. चल. विठ्ठल जय जय विठ्ठल 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 गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो गातो आवडीने तूच माझा बाप तूच माझी आई गातो आवडीने गोड तुझे नाम गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने गातो आवडीने भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल तूच घनश्याम गातो आवडी तूच माझा बाप तूच माझी आई तुझी नाम घेता गाणं कोण